हॅलो फ्रेंड्स, चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे माझे नवनवीन रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. आज मी बोलणार आहे नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली आणि सध्या खूप ट्रेंड होत असलेली वेब सिरीज डब्बा कार्टेल बद्दल. चला तर मग सुरू करूया. बोलूया या वेब सिरीजच्या कथेबद्दल. पण कथेबद्दल बोलण्या अगोदर फ्रेंड्स, मला ना ह्या वेब सिरीजचे जे प्रोड्युसर आहेत फरहान अख्तर, रितेश सिल्वानी, शिवानी अख्तर यांना ऍक्च्युली मनापासून खूप थँक्यू म्हणावं असं वाटतंय. कारण त्यांनी ना एक अशी अनयुज्युअल, जिचा आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारची एक वेब सिरीज एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्यासमोर प्रेझेंट केली आहे. म्हणजे आपण अनेक म्हणजे ड्रग स्मगलिंगवरच्या वेब सिरीज, इंटरनॅशनल वेब सिरीज पाहिल्या असतील आणि त्या एका वेगळ्या लेवलवर केल्या जातात. पण विविध स्तरातल्या स्त्रियांना घेऊन एक टिफिन सर्व्हिसच्या थ्रू म्हणजे ही अख्खी स्टोरी सांगायची आणि ड्रग स्मगलिंग बद्दल बोलायचं, हे म्हणजे मला खूप अनयुज्युअल आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यामुळेच मला त्यांना खूप थँक्यू म्हणायचं आहे. आणि त्यांनी हा जो अटेम्प्ट केलाय तो ऍक्च्युली खूप खूप छान आहे. आता येतो या वेब सिरीजच्या ऍक्च्युअल कथेकडे. सो राजी नावाचं जे कॅरेक्टर आहे या वेब सिरीज मध्ये, ती घरातनं एक टिफिन सर्व्हिस चालवते आणि त्यातनं ती ऑलरेडी एक प्रॉडक्ट असतं, ज्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल आणि इंटरेस्टिंगही वाटेल. ते ती सप्लाय करत असते आणि कळत न कळत तिच्या घरात जी काम करणारी असते किंवा तिला जी हेल्प करत असते, माला नावाचं जे कॅरेक्टर आहे, ते तिला एक सजेशन देतं किंवा एक ऑप्शन देतं आणि तिथून ते हळूहळू त्या टिफिन मधनं ड्रग सप्लाय करू लागतात. आणि म्हणजे स्वतःची इच्छा नसतानाही त्यांना ह्या अख्ख्या ट्रॅपमध्ये अडकावं लागतं आणि मग देन देर इज नो वे बॅक, म्हणजे त्यांना हे पुढे चालवायचेच आहे. आणि मग कशी ह्या अख्ख्या याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे तिची स्वतःची सासू, जे कॅरेक्टर प्ले केलंय शबाना आझमी यांनी, त्या इन्व्हॉल्व्ह होतात आणि ते कसं हे अख्खं डब्बा कार्टेल किंवा हे जे ड्रग कार्टेल आहे ते चालवतात, हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यांची स्वतःची इच्छा नसते पण त्या अशा ट्रॅप केल्या जातात आणि त्यामुळे अनेक ट्विस्ट टर्न्स आणि म्हणजे ना खूप जास्त प्लॉट ट्विस्ट आहेत याच्यामध्ये आणि ते बघण्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आपल्याला वाटतं. आणि त्यामुळेच ही वेब सिरीज ना ओव्हरऑल ह्या वेब सिरीजची कथा म्हणा किंवा अख्खी वेब सिरीज बघण्यालायक आणि खूप खूप इंटरेस्टिंग वाटते. आता बोलूया ह्या वेब सिरीज मधल्या कॅरेक्टर्स बद्दल. So boss, it is so nice to see all the ladies performing so well in this web series. म्हणजे जेवढ्या लेडी आर्टिस्ट आहेत त्यांनी ना अक्षरशः त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स चोपलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अतिशय उत्तम परफॉर्मन्स दिलाय प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक एका कॅरेक्टरने याच्यामध्ये खूप चांगलं परफॉर्म केलंय. सो सुरुवात करूया शबाना आझमी यांच्यापासून. आणि ऑब्व्हियसली यांच्या अभिनयाबद्दल आपण काय बोलणार, म्हणजे एकतर एवढ्या वर्षांपासून त्या काम करतायत, त्यांच्या अभिनयाबद्दल आपण बोलणं म्हणजे चुकीचंच ठरेल. त्यांचं खूप चांगलं पोटेन्शियल आहे, खूप चांगले आर्टिस्ट आहेत. आणि बाय द वे सुरुवातीचे काही एपिसोड त्यांनी जे प्ले केलंय त्याच्यात त्यांना काही डायलॉग्स नाहीयेत, पण जस्ट एक्सप्रेशन्स किंवा एक त्या डोळ्यांमधनं दिसणारे हावभाव याच्यामधनच त्यांनी खूप काही सांगितलंय. आणि मला वाटतं हेच एका अतिशय उत्तम पोटेन्शियल असणाऱ्या ऍक्टरची किंवा अभिनेत्रीचं लक्षण आहे. आणि त्यांनी ते खूप उत्तमरित्या सुरुवातीचे काही एपिसोड केले. त्यांनी ऑब्व्हियसली सुरुवातीचे काही एपिसोड संपल्यानंतर त्याच हे सगळं हातात घेतात आणि पुढे ड्राईव्ह करतातच. त्यामुळे पुढेही त्यांचं अभिनय बघायला खूप जास्त मजा येते. माल तो मेरा है ना. माल तेरा होगा लेकिन मार्केट मेरा है. ज्योतिका सारखी जी ऍक्ट्रेस आहे ना, ती म्हणजे ह्या अख्ख्या वेब सिरीज मध्ये एवढी नॅचरल, एवढं सटल तिने कॅरेक्टर केलंय. आय रिली वंडर की ह्या ऍक्ट्रेसला अजून जास्त, म्हणजे ती जास्त प्रोजेक्ट स्वतः करत नाही की तिला मिळत नाहीत, बट डेफिनेटली इट इज ट्रीट टू वॉच हर ऑन स्क्रीन विथ हर व्हेरी व्हेरी नॅचरल परफॉर्मन्स. त्यामुळे मला असं वाटतं तिने अनेक अजून प्रोजेक्ट करायला हवेत. त्यानंतर आपण जर बोलायचं झालं ना तर राजी म्हणजे शालिनी पांडेने जे कॅरेक्टर केलंय आणि माला म्हणजे जे कॅरेक्टर केले निमिषा हिने, बॉस ह्या दोघींची तुम्ही केमिस्ट्री बघाल ना, इट इज जस्ट अमेझिंग. या दोघींनी एवढं नॅचरली एवढ्या कॅरेक्टरमध्ये घुसून, म्हणजे ती एक सून आहे, तिच्यावर घराची जबाबदारी आहे, आम्ही राजीबद्दल बोलतोय, त्यामुळे ते कॅरेक्टर तिने थ्रू आउट एक स्वतःवर जबाबदारी असणारी किंवा नवऱ्याला सपोर्ट करणारी म्हणा, सासूला सांभाळणारी, हे एक कॅरेक्टर. आणि प्लस पॅरलली जो बिझनेस करायचा आहे तिला, करावा लागतो इनफॅक्ट,
तर त्यासाठी म्हणजे आपण अडकलो पण आहोत आणि त्यातनं बाहेर पण कसं निघायचं, पण आपल्याला हे हवं आहे कारण यातनं पैसेही मिळत आहेत, हे सगळं म्हणजे तिने तिच्या अभिनयातनं दाखवून दिलंय. प्लस निमिषा म्हणजे जिने ते मला कॅरेक्टर केलं ना, बॉस यू लव्ह हर कॅरेक्टर. मला खूप जास्त तिचं कॅरेक्टर आवडलं आणि तिने खूप जास्त चांगल्या पद्धतीने ते परफॉर्म केलंय आणि ती खूप लक्षातही राहते आपल्या म्हणजे वेब सिरीज संपल्यानंतरही. एक काम करते हैं, 8 ग्राम के पैकेट बनाते हैं. 10 बोला है तो 10 में ही देंगे. ये लो, आदर्शवादी ड्रग डीलर, पहली बार देखा है. अंजली आनंद ह्या अभिनेत्रीने सुद्धा अतिशय बबली कॅरेक्टर ह्या वेब सिरीज मध्ये प्ले केलंय आणि तिने तिचं काम अतिशय उत्तमरित्या केलंय आणि ते आपल्याला लक्षातही राहतं. त्यानंतर बोलायचं झालं तर गजराज राव, म्हणजे ह्या अभिनेत्याबद्दल आपण न बोललेलंच बरं की हा एवढा नॅचरली काम करतो आणि तेच ह्याही वेब सिरीज मध्ये त्यांनी केलंय. त्यांचं काम एवढं सटल आहे, एवढं नॅचरल आहे, ते बघायला मजा पण येते आणि यू अंडरस्टँड की हे किती एफर्टलेसली हे कॅरेक्टर प्ले करतायत. ते ऍक्च्युली तसं नाहीये, पण जस्ट बिकॉज ऑफ दॅट ऍक्टर्स पोटेन्शियल ते आपल्याला इट कम्स अक्रॉस की ते अतिशय सटलपणे आणि खूप नॅचरली ते काम करतायत. आता आपली मराठमोळी सई तामणकर, म्हणजे सई तू याच्या आधी मला वाटतं अनेक वेगवेगळ्या भूमिका तू घेत असतेस, तू करत असतेस आणि त्यातनं स्वतःला तू चाचपडून बघत असतेस. तुला वेगवेगळं अटेम्प्ट आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर करायलाही खूप मजा येते आणि हे मला वाटतं हे इट इज व्हेरी एव्हिडंट. आणि ह्या वेब सिरीज मध्ये तू तेच केलंयस, म्हणजे तू केलेली जी एक बोल्ड भूमिका आहे आणि यु नो आय एम कॉलिंग इट बोल्ड, ती तू केलीयस आणि त्या भूमिकेतही तू चमकून गेलीयस. त्यामुळे दोन्ही म्हणजे 2 रोल आहेत आणि 2 रोल मी का म्हणतोय हे तुम्हाला वेब सिरीज पाहिल्यानंतर लक्षात येईल. पण तू अतिशय अप्रतिमपणे ही भूमिका पार पाडलीस, त्यामुळे तुझी भूमिका ही शेवटी लक्षात राहते आणि खूप उत्तम अभिनय केलास. मॉडेला में ये फेंटानिल क्या होता है? फेंटानिल बाकी ड्रग से 10 गुना ज्यादा एडिक्टिव होता है. आता बोलूया ह्या वेब सिरीजच्या लेखनाबद्दल. सो बेसिकली ह्या अख्ख्या वेब सिरीजचा जसं ह्या सगळ्या फिमेल आहेत किंवा ह्या महिला आहेत ह्या तर म्हणजे क्रिटिकल पार्ट आहेतच, पण जर खरा हिरो म्हणायचं असेल ना तर ह्या वेब सिरीजचं लिखाण आहे, ह्या फिल्मची कथा आहे. त्यामुळे ही एवढ्या इंटरेस्टिंग पद्धतीने लिहिली गेली आहे. एक तर तो जो सब्जेक्टच घेतला गेला की टिफिन मधनं हे सगळं, टिफिन हे टूल वापरून हे सगळं घडतं, त्यामुळे ते आपल्याला एक अनयुज्युअल वाटतं आणि आपण मला वाटतं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत राहतो आणि त्यामध्ये आपण अडकून राहतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट एक कॅरेक्टर म्हणजे जेवढे कॅरेक्टर्स आहेत ना ते आपल्याला शेवटी एक कॅरेक्टर आपल्या लक्षात राहतं आणि मला वाटतं हे एका उत्तम लिखाणाशिवाय शक्य नाहीये. कारण बाकी अनेक वेब सिरीज मी पाहिल्यात पण असं होत नाही, म्हणजे 1-2 कॅरेक्टर आपल्या लक्षात राहील किंवा खूप रेअर आहे की सगळं एक कॅरेक्टर त्या अख्ख्या वेब सिरीज मधलं आपल्या लक्षात राहील. बट डब्बा कार्टेल इज वन ऑफ दॅट वेब सिरीज ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅरेक्टर वेब सिरीज संपल्यानंतरही लक्षात राहतं. आणि हे फक्त काय म्हणतात त्याला की टिफिन सर्व्हिस किंवा ते डब्बाच्या थ्रू ड्रगचं स्मगलिंग एवढंच नाहीये, म्हणजे ऍक्च्युली 2 वेगवेगळे प्लॉट्स आहेत आणि त्यांना म्हणजे ड्रग ह्या थ्रेडने बांधलं गेलंय. सो एक तर ऑब्व्हियसली मी ऑलरेडी म्हणालो की टिफिन सर्व्हिसेसच्या थ्रू ड्रग्सचं स्मगलिंग करणं हा एक पार्ट झाला, पण ऍट द सेम टाइम आपल्या देशात असणाऱ्या फार्मा कंपनीज कुठल्या लेवलला जातात, स्वतःकडे जे ड्रग्ज असतात किंवा जे मेडिसिन्स असतात त्याच्यासाठी काय केलं जातं आणि त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार चालतो किंवा त्याच्यामधले काय लूप्स आहेत, हे एका बाजूला ही स्टोरी ही तेवढ्याच इंटरेस्टिंगली सुरू असते. त्यामुळे ना इट इज लाईक अ ट्रीट. 2 वेगवेगळे प्लॉट एका कॉमन फॅक्टरने बांधलेत आणि त्याच्यामध्ये अनलिमिटेड किंवा मल्टिपल प्लॉट ट्विस्ट आहेत, टर्न्स आहेत. त्यामुळे ना थ्रू आउट तुम्ही ही वेब सिरीज पाहिल्याशिवाय थांबणार नाही शेवटपर्यंत. म्हणजे एकदा जर सुरू झाली तर एखाद सुरुवातीचे 1-2 एपिसोड थोडं कॉन्टेक्स्ट सेटिंग करण्यासाठी जातो, पण त्यानंतर जेव्हा आपण बघायला लागतो तर आपण ती वेब सिरीज संपल्याशिवाय थांबणार नाही. दॅट मच आय कॅन से अबाउट दिस वेब सिरीज. सो आता बोलूया ह्या वेब सिरीजच्या दिग्दर्शनाबद्दल. सो दिग्दर्शक हितेश भाटिया याने उत्तम दिग्दर्शन आणि अतिउत्तम स्क्रीन प्ले ह्याच्या मदतीने ना स्क्रीनवर एक अतिशय अनयुज्युअल असं काहीतरी क्रिएट केलंय आणि जे बघण्यासाठी आपण खूप जास्त उत्सुक होतो. कारण जसं जसं एक एपिसोड पुढे जात राहतो ना आपल्याला अजून जाणून घ्यायचं असतं की काय होणार, कसं होणार, काय होणार. त्यामुळे त्याच्यामध्ये दिग्दर्शक आपल्याला अडकवून ठेवतो. प्लस एवढं सगळं म्हणजे एवढे सगळे कॅरेक्टर्स घेऊन प्रत्येकाला त्या एका
चांगल्या पद्धतीने स्क्रीनवर परफॉर्म करायला लावणं आणि त्यांचं कॅरेक्टर डेव्हलप करणं, त्याच्यातले डिटेल्स, एक छोटे डिटेल्स म्हणजे त्यांच्या परफॉर्मन्स मधनं बाहेर काढणं, मला वाटतं हे एका उत्तम दिग्दर्शकाचंच काम आहे. आणि त्यात हा दिग्दर्शक अतिशय उत्तमरित्या खरा ठरलाय. आणि त्यामुळेच मला वाटतं हे एवढा वेल थॉट एक चांगलं विजन असलेली वेबसिरीज आहे. आणि मला वाटतं एक चांगला दिग्दर्शकच तो करू शकतो असं काहीतरी काम. त्यामुळे ह्या वेबसिरीजचं दिग्दर्शन ही खूप जमेची बाजू आहे आणि ते अतिशय उत्तमरित्या या वेबसिरीजच्या दिग्दर्शकाने केलंय. ओव्हरऑल जर का सांगायचं झालं ना, तर सध्या OTT प्लॅटफॉर्मवर जेवढ्या इंडियन वेबसिरीज अवेलेबल आहेत, म्हणजे रिसेंटली ज्या रिलीज झाल्या, त्यातली डब्बा कार्टेल ही एक अशी वेबसिरीज आहे ना जी तुम्ही, आय एम व्हेरी शुअर तुम्ही बिंज वॉच कराल एकदा बघायला लागलात तर. आणि त्याचं कारण जसं मी थ्रू आउट म्हणतच आलो की खूप चांगले परफॉर्मन्सेस आहेत, एक चांगली कथा आहे आणि त्याच्या जोडीला अतिशय उत्तम असं दिग्दर्शन आहे. त्यामुळे ना ही वेबसिरीज पाहिल्यानंतर एक आपण काहीतरी खूप चांगलं पाहिलं, एक काहीतरी हटके पाहिल्याचा आपल्याला फील येतो. आणि त्यामुळेच मला वाटतं तुम्ही ही वेबसिरीज मिस करू नका. तुम्ही ही वेबसिरीज नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. मी ह्या वेबसिरीजला देतोय 4 स्टार्स. हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन वेबसिरीज डब्बा कार्टेल. जर का तुम्ही ही पाहिली असेल वेबसिरीज तर तुमच्या प्रतिक्रिया डेफिनेटली मला कॉमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.